नमस्कार. हृदयम ह्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण राखी पौर्णिमेच्या संदर्भात एक सुंदर अशी कथा पाहणार आहोत. कथा अशी आहे की बळी नावाचा एक राजा अश्वमेध यज्ञ करत होता. त्या क्षणी तेथे भगवान श्री विष्णू वामन अवतार घेऊन आले. बळीराजा हा त्याच्या दानशूरपणासाठी फारच प्रसिद्ध होता. तेच पाहण्यासाठी भगवान श्री विष्णू वामन अवतार घेऊन बळीराजासमोर उभे राहिले. त्यांनी बळीराजाला 3 पाऊल जमीन दान करायला सांगितले. बळीराजा लगेच तयार झाला. बळीराजाने वामन अवतारूपी श्री विष्णूंना जमिनीवर 3 पावले ठेवण्यास सांगितले. श्री विष्णूंनी पावले मोजण्यास बळीराजाला सांगितले. त्यावेळी श्री विष्णूंच्या एका पावलात पृथ्वी सामावली, तर दुसऱ्या पावलात स्वर्गलोक आणि तिसरे पाऊल श्री विष्णूंनी बळीराजाच्या डोक्यावर ठेवून बळीराजाला थेट पाताळात ढकलून दिले. बळीराजाने तो महिमा पाहून पाताळात राहण्याचा निर्णय मान्य केला. मात्र त्याने श्री विष्णुदेवांकडे एक वचन मागितले. ते म्हणजे बळीराजा म्हणाला की मला असा आशीर्वाद द्या की इथून कोणत्याही क्षणी मी तुमच्याकडे पाहू शकेन. अगदी झोपेत, जागे असताना, अगदी कोणत्याही क्षणी मला तुमचे दर्शन व्हावे. हा आशीर्वाद द्यावा. हा आशीर्वाद श्री विष्णुदेवांनी मान्य केला आणि बळीराजासोबत पाताळात राहू लागले. देवी लक्ष्मी देवींना भगवान श्री विष्णूंचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांना चिंता वाटू लागली. त्यावेळी श्री नारदांनी भ्रमती करताना लक्ष्मीदेवींना बघितले. त्यांनी तिथे जाऊन थांबले. त्यावेळेला देवींनी त्यांना विचारले, श्री विष्णुदेव कुठे आहेत? त्यावेळी नारद मुनींनी घडलेला सगळा प्रकार सांगितला. श्री विष्णू यांना वैकुंठात परत आणण्यासाठी काय करावे यावर उपायही देवींनी विचारला. त्यावेळी नारद मुनींनी बळीराजाला भाऊ मानून बळीराजाकडे श्री विष्णुदेवांची ओवाळणी स्वरूपात मागणी करावी. ठरल्याप्रमाणे देवी लक्ष्मी माता तातडीने पाताळात गेल्या. तेथे विष्णूंना पाहून त्या रडू लागल्या. बळीराजाने माता लक्ष्मी देवीला रडताना पाहून त्यांनी रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी माता लक्ष्मी म्हणाल्या, माझा कोणीही भाऊ नाही. हे ऐकून बळीराजा दुःखी झाला, व्यथित झाला. बळीराजाने माता लक्ष्मी देवींना धर्मबहीण मानले व मान्य केले. देवींनी बळीराजाला भाऊ मानून त्याच्याकडे ओवाळणीच्या स्वरूपात भगवान श्री विष्णू यांची मागणी केली. त्यांना परत वैकुंठात पाठवण्याची विनंती केली. अशा पद्धतीने भगवान श्री विष्णूंची मुक्तता केली. तो दिवस श्रावण शुद्ध पौर्णिमेचाच होता. त्या दिवसापासून बहीण भावाचे नाते जपणारा हा सण साजरा केला जातो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. राखी पौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा. धन्यवाद.